हॅलो. मानवामध्ये किंवा मनुष्यामध्ये फलनानंतर बाळ सुमारे 9 महिने आईच्या गर्भाशयात वाढत असतं, बरोबर? जसं जसं बाळ वाढतं तसं तसं त्याची ऊर्जेची आणि पोषणाची गरज वाढते. तर मग हे सगळं त्याला कुठून मिळतं? अर्थातच हे सगळं त्याला आईकडून मिळतं. पण बाळाच्या सगळ्या गरजा आई कशा पूर्ण करते? तसंच बाळालाही त्याच्या शरीरात तयार होणाऱ्या टाकाऊ पदार्थांपासून किंवा वेस्ट प्रोडक्ट्स पासून मुक्त व्हावं लागतं. मग आई या सगळ्यांची व्यवस्था करते कशी? म्हणूनच या सगळ्यांची काळजी घेण्यासाठी एक विशेष प्रकारची उती किंवा टिश्यू तयार होतो. या उतीला आपण अपरा किंवा प्लॅसेंटा म्हणतो, जे तुम्हाला इथे दिसू शकतं. चला तर या व्हिडिओमध्ये आपण या अपराबद्दल थोडीशी अधिक माहिती घेऊया आणि ही गोष्ट बाळाला पोषण देण्यासाठी कशी कारणीभूत असते ते बघूया. अपरा किंवा प्लॅसेंटा ही एक विशेष वर्तुळाकार किंवा डिस्क शेप उती आहे. आपण जर या चित्रात बघितलं तर आपल्याला ती वर्तुळाकार दिसत नाही, पण आपण अपराचं एक प्रत्यक्ष चित्र बघूया. आपल्याला यामध्ये दिसू शकतं की ही वर्तुळाकार आहे आणि ही तीच दोरी आहे जी या अपरामधून बाहेर येते, ज्याला आपण नाळ किंवा अम्बिलिकल कॉर्ड असं म्हणतो. आणि ही तीच आहे जी शेवटी बेंबीला जोडल्या जाते. आणि अर्थातच अपरा खरं तर असं काळं दिसत नाही. मी हा फोटो मुद्दामून काळा पांढरा केला आहे कारण मला जास्त रक्ताळलेल्या गोष्टी आवडत नाही. ठीक आहे, आपण हे चित्र बाजूला करूया आणि आपण याची रचना समजून घेण्यासाठी हा भाग थोडासा मोठा करून बघूया. आपण इथे हा छोटासा भाग मोठा केला आहे. ठीक आहे, तुम्ही इथे काही रक्तवाहिन्या बघू शकता, बरोबर? तर या ज्या वरच्या रक्तवाहिन्या आहेत या आईच्या रक्तवाहिन्या आहेत आणि या ज्या खाली दिसत आहेत या बाळाच्या रक्तवाहिन्या आहेत, ज्या शेवटी नाळेमध्ये जातात. म्हणजेच या अपराचं एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये आईच्या आणि बाळाच्या दोघांच्याही रक्तवाहिन्या आहेत. म्हणजेच यामध्ये आईच्या आणि बाळाच्या दोघांच्याही पेशी असतील, बरोबर आहे? यालाच आपण दुसऱ्या शब्दात असंही म्हणू शकतो की यामध्ये आईचा आणि बाळाचा दोघांचाही DNA असतो आणि हेच या अपराचं वैशिष्ट्य आहे. चला आपण पाहूया की अपरा बाळाला सगळे काही पोषण मिळवण्यास कशी मदत करतो. आपण यालाच थोडंसं अजून मोठं करूया, जेणेकरून आपल्याला अजून व्यवस्थित दिसेल आणि चांगलं समजेल. जसं मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की या ज्या वरच्या आहेत या आईच्या रक्तवाहिन्या आहेत. आता तुम्ही बघू शकता की या मोठ्या रक्तवाहिनीमधून या छोट्या रक्तवाहिन्या बाहेर येत आहेत आणि त्या शेवटी इथे संपत आहेत, बरोबर? म्हणजेच या भागामध्ये उघडतायत, बरोबर? तर या रक्तवाहिन्या आईचं रक्त या भागामध्ये टाकायला सुरुवात करतात. म्हणजेच हा पूर्ण भाग आईच्या रक्ताने भरला जातो. ठीक आहे, म्हणजेच या भागामध्ये आईचं रक्त असतं आणि या ज्या खालच्या आहेत या बाळाच्या रक्तवाहिन्या आहेत. त्या आपण समजण्यासाठी वेगळ्या रंगात लिहून ठेवूया. आता बाळाला त्याचं पोषण कसं मिळतं आपण पाहू शकतो की सगळं ऑक्सिजन विरहित रक्त किंवा विनाक्षजती रक्त बाळाकडून इथे येत आहे आणि या रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, बरोबर? यामध्ये काही टाकाऊ पदार्थांचा पण समावेश आहे. तर हे सगळं विनाक्षजती रक्त इथे येतं आणि हे आईच्या रक्ताच्या भरपूर जवळ येतं. जसं की तुम्ही बघू शकता की या रक्तवाहिन्या शेवटी खूप पातळ होत आहेत आणि त्या केशिका किंवा कॅपिलरीज बनतात आणि या आईच्या रक्ताच्या भरपूर जवळ येतात, पण या आईच्या रक्ताच्या संपर्कात येत नाही. तुम्ही बघू शकता की इथे अशा रचना आहेत ज्या बाळाच्या रक्ताला आईच्या रक्ताच्या संपर्कात येण्यापासून थांबवत आहेत. म्हणजेच इथे कोणताही संपर्क नाही, पण त्या अगदी जवळ येतात आणि या इतक्या जवळ आल्यामुळे विसरण किंवा डिफ्युजन व्हायला सुरुवात होते. आणि तुम्हाला आता असं दिसून येईल की बाळाच्या रक्तात जे कार्बन डायऑक्साईड आणि टाकाऊ पदार्थ आहेत ते या केशिकांमधून बाहेर विसरित होत आहेत आणि
ऑक्सिजन आत विसरित होत आहे. असं का होऊ शकतं? कारण या केशिकांची भित्तिका इतकी पातळ असते की इथे या वेगवेगळ्या पदार्थांची देवाणघेवाण होऊ शकते आणि परिणामी आपल्याला असं दिसून येतं की बाळाच्या रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर निघून त्याची जागा ऑक्सिजन आणि पोषक द्रव्यांनी घेतलेली आहे. यामध्ये बाळाचं रक्त कुठेही अपराच्या रक्तवाहिन्यांच्या बाहेर विसरित होत नाही, तर रक्तामधील टाकाऊ घटक आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर निघून त्या पदार्थांची जागा पोषक तत्व आणि ऑक्सिजन घेतात. म्हणजेच आईचं रक्त विसरणाने बाळाच्या रक्ताला ऑक्सिजन देतं आणि आता आपल्याकडे हे पोषक तत्वांनी परिपूर्ण, समृद्ध आणि ऑक्सिजन युक्त रक्त आहे. आता हेच रक्त या वाहिन्यांद्वारे बाळाच्या हृदयाकडे वाहून नेलं जाईल आणि बाळाचं हृदय या ऑक्सिजन युक्त रक्ताचं त्याच्या संपूर्ण शरीरात अभिसरण करेल आणि हे चक्र पुन्हा सुरू राहील. म्हणजेच सगळं विनाक्षजती किंवा ऑक्सिजन विरहित रक्त पुन्हा नाळेतून अपराकडे प्रसारित केलं जाईल आणि ऑक्सिजन असलेलं रक्त आतमध्ये घेतलं जाईल. आणि याचंच प्रमाण वाढवण्यासाठी किंवा पृष्ठभागाचं क्षेत्रफळ वाढवण्यासाठी आपल्याकडे काही या बोटांसारख्या रचना आहेत. यांना आपण विलाय असं म्हणतो. याच्याबद्दल तुम्ही आतड्यांमध्येही ऐकलं असेल. याचा प्रमुख उद्देश पृष्ठभागाचं क्षेत्रफळ वाढवणं आहे. जितका जास्त क्षेत्रफळ असेल तितकंच हे रक्ताभिसरण लवकर आणि जास्त होईल आणि ही संपूर्ण प्रक्रिया अधिक जलद होईल. इतकं समजलं? आता पुढे जाण्याआधी आपण एक मनोरंजक माहिती बघूया. तुम्ही इथे बघू शकता की बाळाच्या हृदयापासून रक्त दूर वाहून नेणारी जी रक्तवाहिनी आहे, जी मी इथे निळ्या रंगात दाखवली आहे, याला आपण धमनी किंवा आर्टरी असं म्हणतो. बरोबर आहे? धमनी ही ती रक्तवाहिनी आहे जी हृदयापासून रक्त दूर वाहून नेते. बरोबर? पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? इथे ही निळ्या रंगात असलेली धमनी ऑक्सिजन विरहित किंवा विनाक्षजती रक्त वाहून नेते आहे की नाही मजेशीर? म्हणजेच नाळेमध्ये किंवा अम्बिलिकल कॉर्ड मध्ये असलेल्या धमन्या किंवा आर्टरीज विनाक्षजती किंवा ऑक्सिजन विरहित रक्त वाहून देतात आणि नाळेमध्ये असलेल्या नीला किंवा व्हेन्स या ऑक्सिजन युक्त रक्त वाहून देतात. आपल्याला असं माहिती आहे की धमन्या किंवा आर्टरीज ऑक्सिजन असलेलं रक्त वाहून देतात आणि शिरा या विनाक्षजती किंवा ऑक्सिजन नसलेलं रक्त वाहून देतात. पण अपरामध्ये असलेल्या नाळेच्या बाबतीत हीच गोष्ट उलटी होते. म्हणजेच अपरा एका प्रकारे फुफ्फुसांची किंवा लंग्सची भूमिका पण बजावतो, कारण बाळाची फुफ्फुसे अजून पूर्णपणे विकसित झालेली नाहीत आणि हेच रक्त आहे जे त्या बाळाला ऑक्सिजनचा पण पुरवठा करत आहे आणि हेच रक्त आहे जे बाळाकडून सगळे टाकाऊ पदार्थ किंवा वेस्ट प्रोडक्ट्स मिळवत आहे, जे आईच्या रक्तामध्ये विसरित केले जातील आणि जे रक्त आईच्या रक्तवाहिन्यांद्वारे घेतलं जाईल, मग प्रक्रिया करून रक्तामधले सगळे टाकाऊ पदार्थ बाहेर काढले जातील आणि या प्रक्रिया आईचं शरीर करेल. बरोबर? म्हणजेच या रक्तवाहिन्या बाळाच्या शरीरातले सगळे टाकाऊ घटक बाहेर टाकत आहेत आणि आईच्या रक्तवाहिन्या हेच अशुद्ध रक्त वाहून नेत आहेत. आणि आईची ही रक्तवाहिनी ज्यामध्ये ऑक्सिजन युक्त रक्त आहे ते सतत या भागांमध्ये भरलं जाईल, ज्यामुळे बाळाला नेहमी शुद्ध आणि ऑक्सिजननी समृद्ध असलेले, नेहमी सगळ्या पोषक तत्वांमध्ये युक्त असलेलं रक्त मिळत राहील. आणि अशाच प्रकारे बाळ सुमारे 9 महिने आईच्या पोटात वाढतं. अपरामधून किंवा प्लॅसेंटामधून त्याला आवश्यक असलेले सगळं पोषण, सगळं ऑक्सिजन मिळतं आणि शेवटी याची पूर्ण वाढ होते. आणि सहसा आपल्याला दिसतं की बाहेर येण्यासाठी बाळाचं डोकं या स्थितीमध्ये असतं आणि जेव्हा ह्या बाळाची पूर्ण वाढ होते तेव्हा गर्भाशय आकुंचन पावायला सुरुवात होते. म्हणजेच
वरचा भाग आकुंचन पावतो आणि याच वेळेस हा खालचा भाग शिथिल किंवा रिलॅक्स व्हायला सुरुवात होते आणि परिणामी बाळाचं डोकं योनीमधून बाहेर ढकललं जातं आणि म्हणूनच प्रथम बाळाचं डोकं बाहेर येतं आणि त्यानंतर डॉक्टर सहसा ही नाळ कापतात आणि बाळ पूर्णपणे बाहेर येतं. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? प्रसूती पूर्णपणे संपवण्यासाठी सगळ्यात शेवटी अपरा बाहेर येणं गरजेचं असतं आणि अपरा बाहेर आल्यानंतर प्रसूती पूर्ण झाली असं म्हणतात. कारण बाळ बाहेर आल्यानंतर या अपराची गरज नाही, बरोबर? आता थोडक्यात सांगायचं तर अपरा ही एक विशेष प्रकारची वर्तुळाकार उती आहे ज्यामध्ये आईच्या आणि बाळाच्या दोघांच्याही रक्तवाहिन्या आहे. हे संपूर्ण 9 महिने बाळाचं पोषण करण्यासाठी जबाबदार आहे. त्याला आवश्यक असलेलं सगळं ऑक्सिजन, पोषण हे पुरवतं आणि कार्बन डायऑक्साईड सारख्या नको असलेल्या गोष्टी आणि बाळाच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकतं. बरं, हे कार्य कसं करतं? तर आईच्या रक्तवाहिन्या सतत ताजं आणि ऑक्सिजन युक्त रक्त या विशिष्ट जागेमध्ये सगळ्या पोषक तत्वांसह ओतत राहतात आणि या रक्तामधलं सगळं ऑक्सिजन आणि पोषक तत्व बाळाच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रसरित होत राहतं आणि अशाच प्रकारे बाळाला सगळं ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळत राहतात. याच वेळी सगळ्या नको असलेल्या गोष्टी बाळाच्या रक्तवाहिन्यांमधून या रक्तामध्ये प्रसरित होत राहतात. याच प्रकारे बाळ सगळ्या नको असलेल्या गोष्टींपासून मुक्त होतं. बोटासारखे असलेले प्रक्षेपण, ज्याला आपण विलाय म्हणतो, ते पृष्ठभागाचं क्षेत्रफळ वाढवतात जेणेकरून या चक्राचं प्रमाण वाढेल आणि शेवटी आईचं शुद्ध रक्त सतत या जागेत भरलेलं राहील आणि ऑक्सिजन विरहित रक्त किंवा विनाक्षजती रक्त काढून टाकलं जातं आणि ऑक्सिजन असलेलं रक्त सतत या जागेत भरत राहतं. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.